मायलेकाचा भयंकर प्रताप. पत्र्याच्या राहत्या घरात 10 कोटींच्या नोटा. आई मुलाला जाग्यावरून उचललं. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. एका छोट्याशा पत्र्याच्या घरामध्ये असं नेमकं काय सुरू होतं? बाहेरून पाहिलं तर ते घर इतर घरांसारखं साधं दिसत होतं. आसपासचे लोक त्यांच्या कामात व्यस्त होते. मात्र काही काळापासून काही हालचालींनी तपास यंत्रणांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कारण काही नोटा बाजारात फिरताना संशयास्पद आढळू लागल्या होत्या. या नोटा नेमक्या कुठून येत आहेत याचा शोध सुरू झाला. तपास यंत्रणांनी वेगवेगळे धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेक शक्यता तपासण्यात आल्या. एखादी मोठी टोळी काम करत असेल अशी शक्यता सर्वाधिक मानली जात होती. तपास जसा जसा पुढे गेला तसं चित्र आणखी गुंतागुंतीचं बनू लागलं. नोटांचा मागोवा घेताना काही माहिती अशा ठिकाणी जाऊन पोहोचली जिथे तपास यंत्रणांनाही प्रथमदर्शनी विश्वास बसला नाही. कारण संशय ज्या ठिकाणी जात होता ते एखादं मोठं अड्ड नव्हतं. चौकशी अधिक खोलवर गेली. काही व्यवहार, काही हालचाली आणि काही माहिती एकमेकांशी जोडली जाऊ लागली. यानंतर तपास यंत्रणांनी अधिक गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करायला सुरुवात केली. काही दिवस निरीक्षण सुरू राहिलं. बाहेरून तर सर्व काही सामान्य दिसत असलं तरी आतमध्ये काहीतरी वेगळं सुरू असल्याची शक्यता वाढू लागली. त्यामुळे पुढची कारवाई ठरवण्यात आली. अखेर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर छाप्याची तयारी करण्यात आली. ज्या ठिकाणी संशय होता तिथे अधिकारीही पोहोचले. साधं पत्र्याचं घर, पण आतमध्ये काय सापडणार याची कल्पना फार कमी लोकांना होती. घरात प्रवेश केल्यानंतर अधिकारी तपास करू लागले. सुरुवातीला नेहमीसारख्या वस्तू दिसत होत्या, पण तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं चित्र बदलू लागलं. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना काही नोटा सापडल्या. या नोटा साध्या नव्हत्या, त्या संशयास्पद वाटत होत्या. यानंतर तपास आणखी वाढवण्यात आला. घरातून मिळालेल्या साहित्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या. कारण आता ही घटना साधी राहिली नव्हती. प्रकरणाचं गांभीर्य वाढत होतं. छाप्यात मिळालेल्या माहितीनंतर अधिकाऱ्यांनी आणखी शोध सुरू केला. या तपासात आणखी काही ठिकाणांची माहिती मिळाली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी शोध घेतल्यावर काही उपकरणं देखील सापडली. या उपकरणांचा उपयोग नेमका कशासाठी केला जात होता याचा तपास सुरू झाला. दरम्यान चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर एकामागून एक माहिती समोर येऊ लागली. चौकशी दरम्यान समोर आलेली माहिती तपास यंत्रणांसाठीही धक्कादायक होती. कारण ज्या लोकांवर संशय गेला होता ते मोठ्या टोळीचे सदस्य नव्हते. समोर आलं की या प्रकरणात आई आणि मुलगा सहभागी असल्याचा संशय आहे. तपास अधिक तीव्र करण्यात आला. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार घरामध्ये नकली नोटा तयार केल्या जात असल्याचं समोर आलं. या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार घरातून सुमारे 2 कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. यामुळे प्रकरण आणखी गंभीर बनलं. यासोबतच नोटा तयार करण्यासाठी लागणारी काही उपकरणं आणि साहित्यही सापडल्याचं सांगण्यात आलं. यामुळे संशय आणखी पक्का झाला. चौकशी पुढे सुरू राहिली. अधिकाऱ्यांनीही या नोटांचा पुढे काय वापर केला जाणार होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार तयार झालेल्या नोटा पुढे विकल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण किती नोटा तयार करण्यात आल्या याबद्दल चौकशी सुरू होती. त्यावेळी एक मोठा आकडा समोर आल्याचं सांगण्यात आलं. चौकशीत आई मंजू आणि मुलगा सूरज यांनी मिळून एकूण 10 कोटी रुपयांच्या नकली नोटा तयार केल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही माहिती समोर आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सुनावणी पार पडली. या प्रकरणाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. न्यायालयाने उपलब्ध माहिती आणि तपासाच्या आधारे निर्णय घेतला. या निर्णयानुसार आईला 6.5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तर मुलाला बाल कारागृहात 2 वर्ष ठेवण्याचा निर्णय देण्यात आल्याचं समोर आलं. ही संपूर्ण घटना मध्य प्रदेशात घडल्याचं सांगण्यात आलं. एका साध्या पत्र्याच्या घरातून एवढं मोठं प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आणि शेवटी समोर आलं ते म्हणजे ज्या घराकडे कोणी विशेष लक्ष दिलं नव्हतं त्याच पत्र्याच्या घरात मायलेक मिळून नकली नोटा तयार करत असल्याचा आरोप उघडकीस आला आणि 10 कोटींच्या नकली नोटांचा या प्रकरणाने अनेकांना हादरवून सोडलं.